निरोप घेतो आता देवा आज्ञा असावी हो देवा आज्ञा असावी चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी। नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मी प्रतीक मेंगडे तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। आणि आज आपण आलेलो आहे लालबाग परळमध्ये आणि ड्रेसिंग तर बघू शकता। तर आज आलेला आहे आपल्या बाप्पाचा विसर्जनाचा दिवस। तर तसंच आपण आज लालबाग परळमध्ये आलेलो आहे। तर आज पाहूया आपल्याला कोणते कोणते गणपती ते पाहायला भेटतील आणि मला यायला थोडा वेळ झालेला आहे। तर फटाफट जाऊया। आवाज मला इथपर्यंत ऐकायला येतोय की विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली। तर चला जाऊया आपण आता लालबागमध्ये। आपल्याला पहिली मूर्ती भेटलेली आहे ती म्हणजे आहे करी रोडचा कैवारी। लालबागमध्ये जायच्या आधीच आपल्याला आपल्या बाप्पाचं दर्शन भेटले। म्हणजे आज आहे ना आपल्या चारी बाजूला नुसते बाप्पा आणि बाप्पाच दिसणार आहे। तर तुम्हाला हा ब्लॉग आहे ना शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि असंच आपण ते लालबागमध्ये एन्जॉय करणार आहे। तुम्हाला पण एन्जॉय करायचं आहे। तर जाऊया प्रॉपर लालबागमध्ये की तिथे कोणते कोणते मूर्ती आपल्याला पाहायला भेटतात ते बघूया। तर चला लवकर।
पण त्यांना ओळखता. तर इथे आहे पहिला बी मुंबईकर आणि विशू जोशी. काय मग कसा माहोल चालू आहे इकडे? मजा येते काय मग? खतरनाक आहे. आणि राजा राजा कुठे आहे? राजा आला का बाहेर? आला बाहेर. तर आता आपण जाऊया पुढे क्रॉप बिल्डिंग जिकडे, तिथे आपल्याला पाहायला भेटेल. तर मित्रांनो ना, आपण आता थोडासा ब्रेक घेतला होता आणि आता परत आपण जातोय आतमध्ये. तर तिकडे होणार आहे गणेश गल्लीचं आणि लालबागच्या राजाची ग्रेट भेट. तर आपण आता ती पाहायला आज जातो. आपण एक बॅक रोडने आपण आज चालतोय आणि इकडे आपले भाऊबंद आहेत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. तर ही आहे ती जागा जिथे आपले म्हणजे आपला गणेश गल्लीचा राजा इथे बसतो, मुंबईचा राजा इथे असतो. आणि ही जागा आता झालेली आहे पूर्णपणे मोकळी. आणि आपण आत्तापासूनच आपल्या बाप्पाला ना मिस करायला चालू झालं आहे. आणि पुढचं 1 वर्ष ना आपण ह्या जागेला पाहून बाप्पाला मिस करणार आहे. तर आता आपण डायरेक्ट जाऊया ग्रेट भेट. आता येतोय आपण थोडंसं वर आलोय कारण खाली खूप गर्दी आली. ही बघा गर्दी. तर आता आपण वर आलोय. इथे आता येतोय लालबागचा राजा करणार आणि आपण त्यांना डायरेक्ट श्रॉफ बिल्डिंग जी आहे तिथे होणार आहे पुष्करवृष्टी. तर लालबागचा राजा करूया आणि मग जाऊया आपण श्रॉफ बिल्डिंग. 2 मिनिटापूर्वी ते काहीच क्राऊड नव्हता. म्हणजे तुम्ही बघितलं की थोडा कमी क्राऊड होता. आत्ताचा माहोल बघा, हा आहे राजाचा माहोल. राजा आणि त्याची प्रजा ती निघाले त्याला बाय बाय करायला. ही पाहू आणि एन्जॉय करू. तर ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहताय तर अजूनही थोडासा राहिला आहे, थोडासा अजून ब्लॉग पहा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. आपण शॉप बिल्डिंग जिथून निघालोय आणि आता आपण जातोय अत्तरोडच्या राजाला, कारण की तिथे आपले फॅमिली फ्रेंड्स सर्व तिथे
इथे आहेत आणि त्याचसोबत आपल्याला पहिले कसे आपले मित्र भेटले तसे अजून आपले मित्र भेटलेत, त्यांना तर तुम्ही चांगलंच ओळखता. गौरव बाय, हा साहिल जिंगूर. राजाचं दर्शन कसं झालं तुझं? अरे एक नंबर, बहुत मजा आहे तुला. तर मित्रांनो आता आपण थोडंसं रेस्ट घेतलेलं आहे आणि आता आपण थांबलोय बकरी अड्ड्यावरती. पाठीवर तुम्हाला दिसत असेल आणि आता आपला अत्तरोडचा राजा आहे ना फिरून येईल आणि एंडिंगला आला आहे आणि आपण लास्ट दिवस म्हणजे आजचा हा लास्ट दिवस आहे बाप्पाचा. आता आपल्याला डायरेक्ट 1 वर्षानंतर बाप्पा आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर तुम्हाला लालबाग परळमधलं विसर्जन कसं वाटलं कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग आपण एंड नाही करणार. आज फक्त आपण एकच वाक्य बोलणार, त्यांचा ब्लॉग आपला एंड होणार आहे, ते म्हणजे गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. चला.